नमस्कार. एखाद्या प्रिय व्यक्तीला मुद्दाम दुखावणं, तेही त्यांच्याच भल्यासाठी, ऐकायला किती विचित्र वाटतं नाही का? पण आज आपण मूळ स्रोताच्या आधारे याच एका वादग्रस्त विषयावर बोलणार आहोत. तर आपण हे कसं समजून घेणार आहोत, यात काही टप्पे आहेत. सगळ्यात आधी हा वेदनादायी उद्देश काय आहे हे समजून घेऊ. मग मानसिकता कशी तयार करायची, काय नियम पाळायचे आणि सगळ्यात शेवटी नातं पुन्हा कसं जोडायचं हे सगळं पाहूया. बरं, याची सुरुवातच एका मोठ्या प्रश्नाने होते. खरंच, एखाद्या जवळच्या व्यक्तीला जाणून बुजून दुखवणं हे कधी योग्य असू शकतं का? हाच तो मूळ प्रश्न आहे जो आपल्याला विचार करायला लावतो. तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. आपण पहिल्या मुद्द्याकडे वळूया. मूळ स्रोतानुसार अशा टोकाच्या कृतीमागे एकच कारण असू शकतं, आणि ते म्हणजे काळजीपोटी केलेला आघात. ही परिस्थिती आपल्यापैकी अनेकांच्या बाबतीत घडू शकते. विचार करा, आपली आई, बहीण किंवा अगदी जवळचा मित्र. त्यांच्यात एखादी अशी सवय असते जी आपल्याला वाटते की त्यांच्यासाठी चांगली नाहीये आणि आपण ती बदलावी असं आपल्याला मनापासून वाटत असतं. पण एक गोष्ट इथे अगदी स्पष्ट केली आहे, हा काही पहिला उपाय नाहीये. उलट हा अगदी शेवटचा उपाय आहे. म्हणजे जेव्हा आपण प्रेमाने, समजावून, विनंती करून, सगळे प्रयत्न करून थकतो आणि काहीच उपयोग होत नाही, तेव्हाच हा भावनांना धक्का देण्याचा मार्ग उरतो, असं मूळ स्रोताचं म्हणणं आहे. आणि हो, ही काही फक्त थेअरी नाहीये. मूळ स्रोतातल्या व्यक्तीने हे स्वतः करून पाहिलंय आणि त्याचे परिणाम खूपच गंभीर होते. त्यांच्या मैत्रिणीने त्यांना जवळजवळ ब्लॉकच करून टाकलं होतं. बरं, मग हे करण्याआधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर मानसिक तयारी. आणि मूळ स्रोत यावर खूप जोर देतो. ते याला म्हणतात दगडाचं काळीज करणं. म्हणजे नक्की काय? तर पहिली आणि सगळ्यात अवघड पायरी ती म्हणजे भावनिकदृष्ट्या स्वतःला त्या गोष्टीपासून दूर करणं. आपलं मन एकदम दगडासारखं टणक बनवणं. सोप्या शब्दात सांगायचं तर सगळ्यात वाईट काय होऊ शकतं यासाठी तयार राहायचं, आणि ते म्हणजे ते नातं कायमचं तुटू शकतं. मूळ स्रोतानुसार आपण जशी नाती जोडतो ना, तशीच वेळ आली तर ती तोडण्याचीही तयारी ठेवायला हवी. ठीक आहे, एकदा का मानसिकता तयार झाली की मग येतो प्रत्यक्ष कृतीचा भाग. पण थांबा, ही कृती कशीही करायची नाहीये. यासाठी काही कडक नियम आणि मर्यादा आहेत. आणि हे नियम पाळणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. लक्षात घ्या, आपला उद्देश त्या व्यक्तीला अचूकपणे दुखवण्याचा आहे, रागाच्या भरात काही बोलून नातं कायमचं संपवण्याचं नाही. त्यामुळे शिव्या अजिबात नाही, अपशब्द तर बिलकुल नाही, अगदी तू माझ्यासाठी मेलीस असले टोकाचे शब्द तर तोंडातून काढायचेच नाही. इथे एक खूप छान उपमा दिली आहे. जसा धनुष्यातून सुटलेला बाण परत येत नाही, तसेच तोंडातून निघालेले शब्दही परत घेता येत नाहीत. म्हणूनच काहीही बोलण्याआधी खूप विचार करायला हवा. आणि हो, याला एक लिमिट पण आहे. असं नाहीये की आपण हे करतच राहायचं. मूळ स्रोतानुसार हा प्रयत्न फक्त 2 ते 3 वेळा करायचा, बस. त्यापेक्षा जास्त वेळा नाही. बरं, हे सगळं झाल्यावर काय, म्हणजे याचे परिणाम काय होतात? चला, आता त्यामुळे होणारा भावनिक त्रास आणि त्यानंतर काय गोष्टी लक्षात घ्यायच्या ते पाहूया. एक गोष्ट नक्की, हा मार्ग अजिबात सोपा नाहीये. त्रास फक्त समोरच्यालाच नाही होत, जो कोणी हे पाऊल उचलतं त्या व्यक्तीलाही प्रचंड वेदना आणि पश्चाताप होतो, असं स्रोतात स्पष्ट म्हटलं आहे. इथे ओव्हरफ्लो पॉइंट नावाची खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. म्हणजे काय, तर प्रत्येक व्यक्तीची सहन करण्याची एक लेव्हल असते, एक मर्यादा असते. आपण दुखवताना ती मर्यादा कधीच ओलांडायची नाही, नाहीतर नात्याचं असं नुकसान होईल जे कधीच भरून निघणार नाही. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग. समजा आपला उद्देश यशस्वी झाला, तर मग ते बिघडलेलं नातं पुन्हा कसं जोडायचं? चला, या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. इथे वेळेला खूप महत्त्व आहे. नातं सावरायला सुरुवात कधी करायची? तर जेव्हा आपल्याला अपेक्षित बदल त्या व्यक्तीमध्ये दिसायला लागतो, जेव्हा आपला तो वेदनादायक उद्देश पूर्ण होतो, तेव्हाच. नाते सुधारण्यासाठी मूळ स्रोतामध्ये 3 सोप्या पायऱ्या सांगितल्या आहेत. 1. मनापासून माफी मागा. 2. आपण असं का वागलो यामागचं कारण, ती काळजी त्यांना सांगा. आणि 3. नातं पुन्हा पहिल्यासारखं करण्यासाठी जे जे शक्य आहे ते करा. कारण शेवटी ध्येय हेच आहे. हे सगळं करण्यामागचा उद्देश तेव्हाच सफल होतो जेव्हा ते नातं पुन्हा पूर्वीसारखं होतं, किंबहुना आधीपेक्षाही जास्त घट्ट होतं. आणि शेवटी आपण पुन्हा त्याच मूळ प्रश्नावर येतो. चांगल्या हेतूने दिलेला त्रास तो खरंच कधी योग्य ठरू शकतो का? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.